काय सिद्ध करायचंय तुला? हा, तुझ्या लेखी माझ्या शब्दाला काहीही किंमत नाहीये, हेच ना? प्रिया, तू फक्त गैरसमज करून घेतेस, बाकी काही नाही. अजिबात नाही. माझा अपमान केल्याबद्दल तुला काहीही वाटत नाहीये का मंजिरी? मी तुझा अपमान नाही केलाय प्रिया. हे बघ, माझ्या मनाला जे योग्य वाटलं ना, मी तेच केलं. मंजिरी, आजपर्यंत या घरात नोकऱ्यांच्या बद्दलचे डिसिजन्स मी घेत आली आणि आज तू त्या मीराला... एक मिनिट. मीरा या घरात काम करते यापेक्षाही ती एक माणूस आहे आणि माणुसकीच्या नात्याने मी जे केलं ते योग्य आहे असं मला वाटतं. काय योग्य होतं यात? जे काय झालं तो तिचा आणि तिच्या नवऱ्याचा प्रश्न होता, तो त्यांनी सोडवला असता. मुळात तुला यात पडायची गरजच काय आहे? अगं, मग मीराने काय करायला पाहिजे? ते तिचं तिने बघितलं असतं मंजिरी. असं तर तू उद्या कोणालाही उडून... एक मिनिट. पहिली गोष्ट प्रिया, मीरा कोणीही नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मीराच्या नवऱ्याने तिचा हक्क काढून घेऊन तो दुसऱ्या बाईला दिलाय. हा अन्याय नाहीये का? आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तिला मदत करणं ही माणुसकी आहे प्रिया. कसला अन्याय? त्यांनी काय अन्याय केलाय? तो नसेल सुखी तिच्या बरोबर म्हणून सोडलं तिला, शोधली दुसरी कोणीतरी. त्यात चुकलं काय? अगं, तू स्वतः एक स्त्री असून असं कसं बोलू शकतेस? मी एक स्त्री आहे म्हणूनच असं बोलू शकते. उगीच लग्नाचं खोटं बंधन पाळत राहण्यापेक्षा ना, स्वतःचं सुख शोधण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. अच्छा, म्हणजे लग्न या गोष्टीला काहीच अर्थ नाही? या गोष्टीला महत्व किती द्यायचं ना मंजिरी, हे ज्याचं त्याने ठरवावं. लग्न ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रिया. हे मंगळसूत्र म्हणजे फक्त काळी मण्यांची माळ नाहीये. आणि तू म्हणतेस तसं ज्यानं त्यानं ठरवायचं ठरवलं ना, तर कुटुंब या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही. आपल्या समाजात संस्कार आहेत, परंपरा आहेत, त्या अशा नाकारणार तू? मग या रिकामं पोकळ जगण्याला काय अर्थ उरतो? काहीच नाही. मग अशी पोकळ नाती जपत राहायचं का? आता लग्न झालंय म्हटल्यावर त्या माणसाबरोबर काहीही झालं तरी राहायचंच? मला तुझं हे म्हणणं अजिबात मान्य नाहीये प्रिया. पण मीराचा नवरा जर तिच्याबरोबर सुखी नसेल तर त्याने काय आयुष्यभर दुःख भोगत राहायचं? अगं, दुःख भोगत राहायचं असं कुठे म्हणतेय मी? पण संसारात एकमेकाच्या दुःखाची कारणं समजून घेऊन ती बाजूला तरी करता येतात ना. आणि आपला जोडीदार हेच जर दुःखाचं कारण असेल तर? आपण एकमेकाच्या दुःखाला कारणीभूत आहोत हे दोघांनाही वाटायला हवं. हे दोघांपैकी फक्त एकाला वाटणं हे त्याच्या एकट्याच्या सोयीचं झालं फक्त. तुला नाही वाटत असं? मंजिरी, इथे मुद्दा ना मीरा आणि तिच्या नवऱ्याचा नाही. इथे मुद्दा मीराच्या अन्यायानं हिसकावून घेतलेल्या हक्काचा आहे. आणि यु नो व्हॉट, मला मीराच्या नवऱ्याचा हक्क जास्त महत्वाचा वाटतो. प्रिया, उद्या जर कुठल्या दुसऱ्या स्त्रीने तुझा हक्क अन्यायानं हिरावून घेतला तर तरी तू असंच बोलशील? मंजिरी, मला आजपर्यंत माझे हक्क कुठे मिळालेत? म्हणजे नाही कळणार तुला, आणि तुला कळायला पाहिजे असंही नाही. मला फक्त एवढंच कळतं प्रिया, लग्नात बांधल्या गेलेल्या गाठी सहजासहजी तोडून दुसऱ्या कुणालाही तो हक्क नाही मिळू शकत. का नाही मिळू शकत? जर कोणी कोणाला मिळवण्याची इच्छा घेऊन मनात जगत असेल तर ती गोष्ट त्याला मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. मग ती काही असो, कुणाचं प्रेम किंवा कुणाचा नवरा. बरोबर आहे, हवं ते मिळवण्याचा हक्क आहे ना. पण मग त्या पुरुषाच्या बायकोच्या हक्काचं काय? तू मला सांग, उद्या तुझं लग्न झालं आणि तुझा नवरा जर तुझ्याशी असं वागला तर तू त्या परक्या बाईच्या हक्काचा विचार करणार की बायको म्हणून स्वतःच्या हक्काचा विचार करणार? नाही ना, नाही आहे ना तुझ्याकडे उत्तर? म्हणून मी म्हणते प्रिया,
मीराच्या नवऱ्याने त्या दुसऱ्या बाईला घरातनं कायमचं बाहेर काढायला हवं, तिच्याशी कायमचे संबंध तोडायला हवे आणि मीराला घरात घ्यायला हवं, किंवा मग मीराने तरी ते घर सोडून द्यायला हवं. मंजिरी, माझं तर लग्नच नाही झालं अजून, पण मी तुला विचारते, तू सांग ना, जर तुझा नवरा तुझ्याशी असं वागला तर तू काय करशील? सोडून देशील हे घर? माझा नवरा माझ्याशी असं कधी वागणारच नाही, विश्वास आहे मला. तरी समज जर तू मीराच्या जागी असतीस तर काय केलं असतंस? सोडलं असतंस स्वतःच्या नवऱ्याला? हो. बाबा, मधुरा, सकाळी तू बोललीस, मी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. दिवसभरात त्या मुलाची सगळी माहिती काढली. सगळं चांगलं आहे. हा, म्हणजे मुलगा कष्ट करून वर आलाय, मेहनती आहे, चांगलं आहे, घर उत्तम आहे, आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. पण काय बाबा? हे बघ बेटा, प्रेम करणं वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ज्याच्याबरोबर आपल्याला पुढचं सगळं आयुष्य घालवायचं आहे, त्याची नीट पारख व्हायला हवी ना. त्याला नीट पारखून घ्यायला हवं आपण. शेवटी आपल्या आयुष्याचा प्रश्न असतो बेटा. काय ते सरळ सांगा ना बाबा. मला जे समजलं ना त्याच्यावरून त्याचा भूतकाळ काही बरा नाही, वाईट आहे. म्हणजे त्याचे आधी बऱ्याच मुलींबरोबर प्रेम संबंध होते. आणि ही माहिती तुम्हाला कोणी पुरवली? त्याचं नाव कळू शकेल? नाही, त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाहीये. म्हणजे माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा डिसिजन कुणामुळे इतका विचित्र आणि कॉम्प्लिकेटेड होतोय हे मला कळायला नको? त्याची काही गरज नाही. नाही, बरोबर आहे. मला हे नाव कळण्याची काहीच गरज नाही, कारण मला हे नाव ऑलरेडी माहिती आहे. सत्यजित मुधोळकर. हो ना? माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मला माहित नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे, पण त्यांना सरळ सरळ मला कन्व्हिन्स करता आलं नाही, म्हणून त्यांनी अशा प्रकारे तुम्हाला सांगण्याचा आणि तुमच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे बघ मधुरा, मला असं वाटतं की ज्या अर्थी त्यांना हे लग्न मान्य नाही त्या अर्थी त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे. आधीच आपल्यामुळे त्यांनी इतक्या संकटाचा सामना करावा लागतोय. आता त्यांचा मान म्हणून त्यांचा शब्द नाकारण्याचा मला काहीच अधिकार नाहीये, किंवा त्यांना त्रास होईल असं मला काहीच करायचं नाहीये. बाबा, पण इथे तुमच्या मुलीचा प्रश्न आहे, तिच्या सुखाचा प्रश्न आहे. हो ना, माझ्या मुलीच्या सुखाचा प्रश्न आहे. म्हणूनच इतर कोणाच्या मुलीचा प्रश्न असताना तर कदाचित मी हा विषय काढला नसतं, काहीच बोललो नसतं. बाबा, तुम्ही जीजूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवा ना. मधुरा, इथे तुझी उलट उत्तरं ऐकण्यामध्ये मला माझा वेळ घालवायचा नाहीये. बाबा, पण तुम्ही मी जे सांगते ते समजून का नाही घेतात? मला हे लग्न मान्य नाही. एकदा सांगितलं ते सांगितलं, बस. माझी या लग्नाला परवानगी नाही. पण मी तुमची परवानगी मागितलीच नव्हती बाबा. मी सकाळीच माझा निर्णय देऊन मोकळे झाले. मधुरा, मुळात तुला प्रॉब्लेमच कळत नाहीये. प्रॉब्लेम तर तुम्हाला कळत नाहीये बाबा. मुळात ताईला आणि मला सुखी आनंदी असं तुम्हाला ना कधी बघवतच नाही. सगळ्या जगाचा विचार करता, पण आमचा विचार करणं तुम्हाला कधी जमलंच नाही बाबा.
जणू काही भाकरीच्या तुकड्यावर विकत आणला आम्हाला, किंवा कोणीतरी घराबाहेर 2 मुली सोडून गेलं आणि तुम्ही आपलं त्यांना वाढवलं. अशा प्रकारे वागवत आलात बाबा तुम्ही आम्हाला. मधुरा, तू तोंडाला येईल ते बोल नकोस, नाहीतर काय. अगं मी बाप आहे तुझा. प्रिया, अगं डोसक्यात वारा शिरल्यागत काय करते? प्लीज मला आता काही समजावू नकोस तू. हे बघ प्रिया, हेच व्हायचं बाकी होतं, हेच बाकी होतं. मी काहीही सहन करायला तयार आहे, मी केलं पण आहे. पण ती मंजिरी, त्या मीरा समोर माझा अपमान केला तिने. समजा कळलंय मला. ही मंजिरी हिचं म्हणजे ना असं झालंय, स्वतःचं सावरे ना आणि दुसऱ्याचं बघितलं बिगर कर्म ना. तिला म्हणावं आधी स्वतःचं बघ. मोठेपणा हवाय ना तिला. हे सगळं करून महान बनायचं आहे. का केलं असं तिनं? कारण तिचं नाव मंजिरी सत्यजित मुधोळकर आहे. स्वतःच्या नवऱ्याचं नाव लावते या ती. तिच्या नवऱ्याच्या नावाचं राज्य चालतं या घरात. कळलं? अगं पण तो तर तिला समोर उभंही करत नाही. त्यानं काय होतंय? जगासाठी ते दोघं नवरा बायको आहेत का नाही? तिचा जर हा माज उतरवायचा असेल ना, तर तिच्या नावापुढचं सत्यजित मुधोळकर हे नाव यगळं करायला हवं. मग बघ सगळं कसं आपसुक घडतं का नाही. पण तेच तर होत नाहीये ना. अगं येडी का खोली तू. आता हे समज सगळं सोपं झालं ना, मग कशाला त्रास करतेस, कशाला आदळआपट करतीय? हत्या. हे बघ, तीच म्हणली आहे ना, सत्यजितच्या आयुष्यात जर कोणी दुसरी बाई आली तर ती सत्यजितला सोडेल म्हणे. अगं मग तू सांगून टाक की तुझं आणि सत्यजितचं काय आहे ते. आपसुकच ती सत्यजितला सोडून दे. हे बघ, आता तिला मीराचं आणि तिच्या नवऱ्याचं कळल्यावर किती त्रास झाला, तसं तुझं आणि सत्यजितचं समजा तिला कळलं तर किती त्रास होईल तिला. अगं ती तर सत्यजितला आपसुकच सोडून दे. काहीच कुठं. हॅलो मधुरा, अगं काय एवढं रात्री फोन केलास, काय झालं? ताई, मी बोलले बाबांशी लग्नाबद्दल. मग मग बाबा काय म्हणाले? जे मला वाटलं होतं तेच झालं. नकार दिला. हे बघ मधुरा, या सगळ्यावर आपण शांतपणे मार्ग काढू बाळा. तू नको काळजी करूस. नाही, मी अजिबात काळजी करत नाही, कारण मला माहिती आहे यातनं काहीतरी मार्ग निघणार आणि तो मीच काढणार. मधुरा, हे बघ आता ताईपणा करून काही होणार नाहीये. शांतपणे बाबांनी नकार दिल्याचं कारणही माहितीये मला ताई. काय? जीजू. जीजूंमुळेच सगळं घडतंय. मला माहितीये ना, जीजूंच्या सांगण्यामुळेच बाबांनी नकार दिला. मधुरा, अगं असं काही. मला नाही माहित त्यांना काय प्रॉब्लेम येते, पण त्यांना नाही बघवत माझं सुख. हा, तुला आता ऐकायला विचित्र वाटेल कदाचित, पण तेच खरंय. हे बघ, मला नाही माहिती तुला असं का वाटतंय, पण कारण हे सगळं मला त्यांनीच सांगितलं ताई. पण आता काही झालं ना, कुणी काहीही बोललं ना, तरी मी माझ्या डिसिजनवर फर्म राहणार आहे. मी लग्न करेन ते फक्त विहंगाशीच. मधुरा बाळा, हे बघ, तुझं प्रेम मी समजू शकते, पण तूच मला सांग, असं वागून घरच्यांना दुखवून बाबांच्या विरोधात जाऊन काय साध्य होणार आहे? मी सांगते ना, तुझं लग्न विहंग भाऊजींशीच होईल आणि तेही सगळ्यांच्या संमतीने, कुणालाही न दुखावता. मी आहे ना तुझ्या पाठीशी. पण कुठलंही पाऊल उचलण्याआधी एकच गोष्ट करायची, ती म्हणजे शांतपणे विचार करायचा. हे बघ ताई, आय एम सॉरी.
पण मला तुझा सल्ला नकोय. मधुरा, ताई, तू तुझ्या आयुष्यात ना सगळ्यांचं ऐकलंस. जो जे म्हणेल ते तू ऐकत राहिलीस. पण काय झालं? तू सुखी आहेस नाही ना? त्यामुळे मला सुद्धा माझ्या प्रॉब्लेममध्ये स्वतः मार्ग काढायचा आहे. सल्ले ना सुखी माणसांचे ऐकायचे असतात ताई. तुला वाईट वाटेल, पण मी उगाच सगळ्यांचं काय काय ऐकून माझ्या प्रॉब्लेम्समध्ये गोंधळ निर्माण करणार नाही. माझे डिसिजन्स मी स्वतः घेईन. अगं मधुरा, मी आज मुंबईला जातोय. शिवराजने आधीच जाऊन तिकडे त्याची कामं पूर्ण केलेली आहेत. आता मला जाणं आवश्यक आहे. आणि मग उद्या आम्ही दोघं बरोबरच आहे सोबतीनं. तोपर्यंत या घरातलं बिघडलेलं डोकं ठिकाणावर आलं तर बरं होईल. नकोय मला. मधुरा, थांब. तुझ्या नाटकांमुळे मी जर काल घेतलेला निर्णय बदलेन असं तुला वाटत असेल ना, तर ते चुकीचं आहे. आणि मला वाटतं हे सगळं तुला माहिती असायला हवं. आणि तुम्ही म्हणताय ते सगळं मी निमूटपणे ऐकून घेईन असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे बाबा. असं वागून तुला काय सिद्ध करायचंय ग? सिद्ध काय करणार? समोरचा जर ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसेल तर त्याच्याशी काही बोलून फायदा आहे का? मधुरा, कान आणि डोळे बंद करून घेतले तुम्ही बाबा. तुमच्या डोक्यात जे आहे ते आणि तितकंच तुमच्यासाठी बरोबर असतं. मग समोर तुमच्या मुली जरी असल्या ना आणि त्या तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न जरी करत असल्या तरी तुम्हाला ते ऐकायचं नसतं. तुम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. एवढा हट्ट का बाबा? हे बघ, तुला नाश्ता करायचा नसेल ना तर तू तुझ्या खोऱ्यामध्ये जाऊन बैस. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मी तुला कालही समजावलंय की विहंगा स्त्रीलंपट माणूस आहे. त्याचे अनेक मुलींची प्रेम संबंध होते. अनेक मुलींना त्यांनी फसवलंय आणि त्या फसवलेल्या मुलींमध्ये तुझाही नंबर लागेल. त्यामुळे मी माझा डिसिजन बदलणार नाही, कळलं? मलाही आता काही खायचं नाही. आणि तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही तुमचा डिसिजन बदलत नाही. हाय अंबे, अगं हे बघ आली ही बया बॅग घेऊन. भाई, मी माझ्या नवऱ्याला सांगून आले की जोवर तो दुसऱ्या बाईला सोडत नाही तोवर मी घरात नाही येणार. म्हणजे तुला पालखीच पाठवायला लागत होती? मोठा पराक्रम करून आलीस ना तू. आता आली तर आली, पण माझ्या समोर काहून उभी राहिलीस? जा ना, जिनं बोलवलं तिच्या समोर जाऊन उभी राहा, कळलं? मीरा, हे बघ, तुझ्या बरोबर काही वाईट व्हावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. इतके वर्षांचे संबंध आहेत आपले, आम्हाला कशाला असं वाटेल? नाही नाही तर तू उगाच मालकीणबाईंना जाऊन तक्रार करशील आमची. मी कोण तक्रार करणार? बोला ना ताईचे. मीरा, मंजिरीच्या नादी लागून तू घर सोडलंस, नवऱ्याला सोडलंस, पण कसं आहे, शेवटी ते घर तुझं आहे. तू उभा केलेला संसार आहे तो असा एका सेकंदात सोडून द्यायचा? म्हणजे तू विचार केलास का या गोष्टीचा? भाई, मी विचार केलाय. नाही, तू विचार केलाच असशील, पण तुला हे कितपत बरोबर वाटतं? म्हणजे उद्या जर तुमच्यावर काही संकट आलं, देव न करो, पण तुम्ही एकमेकांना आधार द्यायला असाल ना? का तू एकटीच राहणार आहेस आयुष्यभर? आणि शेवटी एखाद्या स्त्रीला एकटीने आयुष्य काढणं किती कठीण असतं हे मी तुला सांगायला नको ना? हे बघ मीरा,
आपण सल्ले घ्यावे, जरूर घ्यावे, पण कुणाचे? ज्याचे आपण सल्ले घेतोय त्याला किती कळतंय हे लक्षात घ्यायला नको का? आणि आता झालंय कसं माहितीये का, तुला तुझ्या नवऱ्याने घराबाहेर काढलं नाहीये, तू स्वतः घराबाहेर पडलीयस. कळतंय का? माझी आहे तयारी. बोलणं सोपं आहे ग मीरा, बोलणं सोपं आहे, पण संकट आणि परिस्थिती काही सांगून येतं का? जर तुझ्यावर काही संकट आलं तर मला सांग, मंजिरी तुझ्या बरोबर उभी राहणार आहे का? ते तुझं नशीब आहे, तुलाच भोगावं लागणार आहे, त्याला काही पर्याय नाहीये. वय कळते मला, पण आता नाही कळत असं बी वाटायला लागले. तेच तर समजून घे, तेच म्हणते मी. आणि हे बघ, आता तू इथे आलीयस म्हटल्यावर इकडनं जा असं मी अजिबात म्हणणार नाही. उलट आउट हाऊस मध्ये मंजिरीनी तुझी सगळी व्यवस्था करून ठेवली. अजिबात काळजी करू नकोस हा. हो, सगळी व्यवस्था केली आहे मी. तेच तर मी सांगत होते तिला. अगं तू ही अवस्था केलीयस, पण जिच्यासाठी केलीस तिला विचारशील की नाही? का बळबळ आपलंच गोड पुढे करशील? काय ग मीरा, तुझा निर्णय पक्का आहे ना? तिचा निर्णय पक्का आहे प्रिया, त्याशिवाय ती इथे राहायला येणार नाही ना. मग पुन्हा पुन्हा यावर चर्चा का करतोय आपण? मीरा, चल मी तुला आउट हाऊस पर्यंत घेऊन जाते. चल.